नमस्कार, मी जानवी सावंत. लाईफलाईन या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या या भागामध्ये आपण बोलणार आहोत डॉक्टर राहुल बाविस्कर यांच्यासोबत. तत्पूर्वी डॉक्टर राहुल बाविस्कर यांच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. डॉक्टर बाविस्कर यांनी सेट GS मेडिकल कॉलेज आणि KM रुग्णालय मुंबई इथून MD मेडिसिन केलेलं आहे. MD मेडिसिन विद्यार्थ्यांमध्ये प्रथम येण्यासाठी त्यांना प्रभाकर साधले स्मृती सुवर्ण पदक देखील मिळालेलं आहे. त्यांनी TN मेडिकल कॉलेज आणि BYL नायर चॅरिटेबल हॉस्पिटल मुंबई इथून त्यांनी DM न्यूरोलॉजी केलेली आहे. त्यांच्या विशेष आवडीमध्ये डोकेदुखी, आक्षिप्त स्ट्रोक, डिमेन्शिया आणि मल्टिपल स्क्लेरोसिस यांचं व्यवस्थापन समाविष्ट आहे. ते त्याचप्रमाणे स्ट्रोक, पार्किन्सन्स रोग, डोकेदुखी आणि मल्टिपल स्क्लेरोसिस संबंधित त्यांनी क्लिनिकल ट्रायल्समध्ये मुख्य संशोधन केलेलं आहे. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध पोस्टर्स आणि पेपर देखील सादर केलेले आहेत. त्यांनी गेल्या 13 वर्षांपासून ते नाशिकमध्ये एक कन्सल्टंट न्यूरोफिजिशियन म्हणून प्रॅक्टिस करत आहेत. तर डॉक्टर VN पवार मेडिकल कॉलेजच्या मेडिसिन विभागाशी देखील ते संबंधित आहेत. तर आता आपण थेट त्यांच्याशीच बोलणार आहोत. नमस्कार बाविस्कर सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे लाईफलाईनमध्ये. नमस्कार. नमस्कार. तर अपस्मार या विषयासंदर्भात आज आपण बोलणार आहोत आणि या विषयासंदर्भात किंवा या आजारासंदर्भात बरेच मिथ्स देखील आहेत किंवा काही भ्रम होतात. काय करावं, काय करू नये हे कळत नाही लोकांना. तर या संदर्भात आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे. त्यामुळे थेट मी प्रश्नांकडेच वळते. खरं तर एपिलेप्सी म्हणजे अपस्मार म्हणजे नेमकं काय हा प्रश्न उद्भवतो. तर या प्रश्नासंदर्भातच आपल्याकडून उत्तर अपेक्षित आहे. सो अपस्मार आपल्याला थोडासा विचित्र शब्द किंवा थोडासा कॉम्प्लिकेटेड शब्द वाटतो, परंतु जनरली लेमॅनच्या डोक्यात असलेला किंवा सर्वसाधारणपणे माहिती असलेला शब्द म्हणजे फिट, आकडी किंवा मिरगी. एखाद्या पेशंटला जेव्हा हातपाय वाकडे होऊन तो कोसळतो तर त्या प्रकाराला आपण फिट्सचा प्रकार म्हणतो. आणि एखाद्या व्यक्तीला जर वारंवार फिट्स येत असतील तर त्या आजाराच्या प्रकाराला आपण अपस्मार अथवा एपिलेप्सी म्हणतो. सिंगल एपिसोड असेल तर ते फिट आणि वारंवार होणारे ते एपिसोड्स असतील तर त्याला आपण अपस्माराचा आजार असं म्हणू शकतो. ओके. मात्र हे एपिलेप्सी मध्ये प्रकार देखील असतील, ते कोणकोणते प्रकार असतील या संदर्भात माहिती मिळेल? सो एपिलेप्सी मध्ये विविध प्रकारचे झटके तुम्हाला येऊ शकतात. सो त्याच्यामध्ये कुठल्या पद्धतीचा तुम्हाला झटका येतो त्यानुसार त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं. एक दुसऱ्या पद्धतीचं पण क्लासिफिकेशन आहे जे कारणांवर आधारित क्लासिफिकेशन असतं की कुठल्या कारणांमुळे तुम्हाला फिट्स येत आहेत. आता कारणांमुळे देण्याचं जे क्लासिफिकेशन आहे एपिलेप्सीचं, सो त्याच्यामध्ये विशेषतः 2 प्रकार आहेत. एक प्रकार असतो ज्याला आपण आयडिओपॅथिक एपिलेप्सी म्हणतो. आयडिओपॅथिक एपिलेप्सी म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला निश्चित कारण माहिती नसतं आणि बऱ्याचदा जेनेटिक्स किंवा अनुवांशिकता किंवा वेगवेगळ्या जीन्सच्या ऍबनॉर्मॅलिटी हे एक त्याचं महत्वाचं कारण असू शकतं. आणि दुसरा जो प्रकार म्हटला जातो ज्याला सिम्पटमॅटिक एपिलेप्सी आम्ही म्हणतो. आणि सिम्पटमॅटिक एपिलेप्सी म्हणजे कुठे ना कुठे मेंदूमध्ये त्याचं एक कारण असतं. उदाहरणच द्यायचं झालं तर ज्या मुलांना जन्माच्या वेळी काही प्रॉब्लेम झालेले असतात, जन्माच्या वेळा मेंदूला ऑक्सिजनचा सप्लाय नीट न मिळाल्यामुळे ज्या मुलांच्या मेंदूची वाढ नीट नाही होत, अशा मुलांना जी एपिलेप्सी जडते ती मेंटल रिटार्डेशन बरोबर असोसिएटेड असते. त्याला सिम्पटमॅटिक एपिलेप्सी म्हणतो आपण. किंवा काहींना ब्रेन ट्युमर्स असतात, काहींना मेंदूमध्ये रक्तस्राव होतो, काहींना मेंदूचं इन्फेक्शन होतं, काहींना मेंदूमध्ये ट्युमर असतो, रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट किंवा ऍक्सिडेंटमुळे मेंदूला झालेली इजा असते. तर अशा विविध कारणांमुळे जी एपिलेप्सी होते त्याला आपण सिम्पटमॅटिक एपिलेप्सी म्हणतो. अजून एक सिम्पटमॅटिक एपिलेप्सीचा प्रकार आहे अॅक्यूट सिम्पटमॅटिक एपिलेप्सी, ज्याच्यामध्ये काही तात्पुरती कारणं कारणीभूत असतात, जसं की साखर अचानक कमी होऊन जाणं किंवा तुमच्या सोडियमचं प्रमाण कमी होणं, शरीरातल्या कॅल्शियमचं प्रमाण कमी होणं. या सगळ्या गोष्टींमुळे पण तुम्हाला कधी कधी एपिलेप्सी किंवा फिट्स येऊ शकतात, परंतु जनरली ही कारणं मग रिव्हर्सिबल असतात. आणि त्याचे विविध कुठल्या मॅनिफेस्टेशन मध्ये तुम्हाला फिट्स येतात याप्रमाणे जर क्लासिफिकेशन करायचं झालं तर त्याच्यामध्ये एक महत्वाचं कारण असतं जनरलाइज सीजर्स. जनरलाइज म्हणजे पूर्ण दोघं शरीराचे पार्ट इक्वली इफेक्टिव्ह झालेले असतात. तर एक मायोक्लोनिक जर्क्स म्हणजे शरीराला अचानक एक जर्क, थोड्या सेकंदाकरता येणारा जर्क्स
हा एक टाईप असतो. दुसरा एक प्रकार आहे अपसान्सेस. सो या अपसान्सेस मध्ये माणूस थोड्या वेळाकरता अचानक आपली थोडीशी तंद्री घालवतो, थोड्या वेळाकरता त्यांचा कॉन्शियसनेस इम्पेअर होतो आणि एकटक नजर लावून धरतात. तर त्या प्रकारातल्या प्रकाराला आपण अपसान्सेस म्हणतो. अच्छा. आणि एक सगळ्यात कॉमन असलेला फिटचा प्रकार जो सर्वसामान्य जनतेला पण माहिती असतो तो म्हणजे जनरलाइज टोनिक क्लोनिक सीजर, ज्याच्यामध्ये डोळे वर जातात, तोंडाचा जबडा लॉक होतो, जीभ चावली जाते, हातपाय तुमचे वाकडे होतात, तुम्ही हातपाय टाईट करतात किंवा हातापायाला वारंवार जर्क्स देतात आणि त्या प्रकारामध्ये तुम्हाला लघवी पण होऊन जाते आणि तुम्ही कदाचित 2 ते 3 मिनिटापर्यंत त्या हालचाली राहतात आणि त्यानंतर 8 ते 10 मिनिटं जवळपास तुम्ही बेशुद्ध राहू शकतात. हा सगळ्यांना माहिती असलेला सर्वसाधारणपणे फिटचा प्रकार आहे. हम्म. आणि हे झाले जनरलाइज फिट्स. आणि दुसरे फिट्स असतात ज्याला आम्ही फोकल फिट्स किंवा पार्शल फिट्स म्हणतो, याच्यामध्ये शरीराची एकच बाजू अफेक्ट होते. म्हणजे उदाहरणार्थ फक्त शरीराच्या उजव्या बाजूचं ट्विस्टिंग होईल, उजव्या बाजूलाच जर्क्स येतील, उजव्या बाजूचाच हालचाली होतील. अशा टाईपच्या प्रकाराला आम्ही सिंपल पार्शल सीजर म्हणतो. आणि अजून एक प्रकार असतो ज्याला कॉम्प्लेक्स पार्शल सीजर्स म्हणतो, ज्याच्यामध्ये वेगळ्याच हालचाली जाणवतात, ज्याच्यामध्ये माणसाची नजर स्थिर होते, तोंडाच्या अशा पद्धतीच्या लिप स्मॅकिंग मुवमेंट होतात, तुम्हाला काहीतरी घाणेरडा वास त्या वेळेला येतात, तुम्ही काहीतरी हाताच्या विचित्र हालचाली करतात आणि त्या काळात तुम्ही काय करतायत याचं तुम्हाला काहीच भान नसतं. तर ही जी काही आम्ही सीजरची सिमिओलॉजी असते ती पेशंट कडून हिस्ट्री मधून आमच्या समोर येणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या फिटचं व्यवस्थित क्लासिफिकेशन करू शकतो. अगदीच. आता तुम्ही जी काही लक्षणं सांगितलेत त्यानुसार प्रकार जे सांगितलेत, मात्र अजूनही काही प्रकार सांगितलेत, या अपस्माराच्या झटक्याची चिन्ह आणि लक्षणं कोणती आहेत? सो अपस्माराच्या याची चिन्ह म्हणजे जो एक नॉर्मल सेन्सेस मध्ये असलेल्या माणसाचं सेन्सेशन अचानक बिघडणं. सो हे एपिसोडिक इव्हेंट असतात. एपिलेप्टिक फिट म्हणजे एपिसोडिक इव्हेंट, म्हणजे ती घटना थोड्या काळाकरताच राहते. फार फार तर काही मायोक्लोनिक जर्स काही सेकंदाकरता असतात. तुमचे जनरलाइज टोनिक क्लोनिक सीजर 2 ते 3 मिनिटाकरता असतात. सो मोस्टली बऱ्याचशा सीजरचं ड्युरेशन हे 2 ते 5 मिनिटाच्या आतमध्येच असतं. काही त्यापेक्षाही कमी ड्युरेशनची असतात. एकच फिटचा सर्वसामान्य प्रकार लोकांसाठी मी डिस्क्राईब करू इच्छितो आणि मी नुकताच तो डिस्क्राईबही केला, तो म्हणजे जनरलाइज टोनिक क्लोनिक सीजरचा जो प्रकार, की ज्याच्यामध्ये तुम्हाला हातपाय वाकडे तुम्ही सरळ सरळ कोसळणं, हातपाय वाकडं करणं किंवा हातापायाला जर्क्स देणं, म्हणजे त्याला आम्ही टोनिक क्लोनिक मुवमेंट म्हणतात. तुमचे डोळे त्यातला वर गेलेले असतात आणि डोळ्यांचं पण ट्विस्टिंग होत राहतं, तुमची दातखीळ बसते, त्याच्यामध्ये जीभ चावली जाते, त्या प्रकारामध्ये कपड्यात लघवी देखील होऊन जाते. तर ही जनरली सर्वसाधारणपणे टोनिक क्लोनिक सीजर्सची लक्षणं असतात. आणि वेगवेगळे जे फिटचे टाईप आपण आत्ताच मी त्याच्या पण लक्षणांबद्दल बऱ्यापैकी चांगलं विस्तृतरित्या आत्ताच त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती दिली होती, की अपसान्सेस आहेत, कॉम्प्लेक्स पार्शल सीजर्स आहेत आणि सिंपल फोकल सीजर्सही आहेत. डॉक्टर बाविस्कर, आपण म्हणतो की अपस्मार किंवा एपिलेप्सी या संदर्भात ना आपल्या समाजामध्ये बरीच मिथ्या आहेत, ज्यामुळे काळीमा किंवा भेदभाव सहन करावा लागू शकतो, अशा घटना घडतात. तर या संदर्भात काय सांगा? हो. हा फार मोठा सोशल इश्यू आहे असं म्हटलं तरी चालेल, कारण की एपिलेप्सी या आजाराविषयी समाजात फारशी माहिती नाही आणि जसं तुम्ही म्हटलं की बरीचशी मिथ्या माहिती आहे आणि ज्याच्यामुळे ज्या लोकांना एपिलेप्सीचा आजार आहे त्यांना बऱ्याचशा अस्पृश्यतेच्या भावनेतूनही याच्यामध्ये जावं लागतं आणि हा सोशल स्टिग्मा दूर करणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यापैकी काही जे गैरसमज मी म्हणता येतील एपिलेप्सी या आजाराविषयी, त्याविषयी तुमचं लक्ष वेधू इच्छितो. त्याच्यापेक्षा एक सगळ्यात कॉमन मिथ जी आहे किंवा जी काही एक गैरसमज आहे की एपिलेप्सी हा इन्फेक्शियस आजार आहे, म्हणजे तो संसर्गाने पसरणारा आजार आहे. परंतु एपिलेप्सी या आजाराचा संसर्गजन्य किंवा इन्फेक्शनशी कुठल्याही पद्धतीचा संबंध नाही. हा आजार संसर्गजन्य नाही. एपिलेप्टिक पेशंटचे टॉवेल वापरल्याने किंवा त्याच्याशी हस्तांदोलन केल्याने किंवा त्याच्याशी संपर्कात आल्याने तुम्हाला एपिलेप्सी होऊ शकत नाही. हे अत्यंत याने आपण लक्षात ठेवलं पाहिजे. अजूनही एपिलेप्सी आजाराविषयी अजून काही मिथ्या ज्या आहेत की हा काहीतरी भुताटकीचा प्रकार आहे, की भुताटकीचा प्रकार आहे, कुणाला काहीतरी देव पजेस करून घेतो, ते पजेशन स्पेल्स येतात आणि त्यामुळे तुम्हाला एपिलेप्सीचा अटॅक येतो. हे असं अजिबात नाहीये.
पेशंटचा त्यावेळेला कॉन्शियसनेस लॉस झालेला असतो, तो त्यावेळी काय करतोय ते त्याला काही उमजत नसतं आणि त्याचा भुताटकीच्या प्रकाराशी किंवा कुठल्याही बागुलबोवाशी कुठल्याही पद्धतीचा संबंध नाही, हे आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे. मग तिसरी गोष्ट, हं, बोला. एपिलेप्सी हा आजार पूर्णपणे बरा होतो का? हं, काही एपिलेप्सीचे आजार पूर्णतः बरे होऊ शकतात, परंतु बऱ्याचशा एपिलेप्सीच्या रुग्णांना मात्र त्यांच्या गोळ्या व्यवस्थित घेणं अत्यंत गरजेचं असतं. हं. गोळ्या जर त्यांनी व्यवस्थित घेतल्या नाहीत तर त्यांना वारंवार फिट्स येण्याची शक्यता खूप जास्त असते. तो जरी पूर्ण बरा होणारा नसला बऱ्याचदा, तरी त्याच्यावर आपण व्यवस्थित औषधोपचार आणि आपल्या न्यूरोलॉजिस्ट डॉक्टरांच्या सल्ल्याने जर व्यवस्थित औषधोपचार केला तर बऱ्यापैकी त्याच्यावर आपण मात करू शकतो किंवा नियंत्रण मिळवू शकतो. अगदीच. तुम्ही जसं म्हणाला हा संसर्गजन्य आजार नाहीये. मात्र तो हेरिडिटरी आहे का? म्हणजे अनुवंशिक आजार आहे का एपिलेप्सी? अगदी योग्य प्रश्न विचारलात आपण. अनुवांशिकतेचा काही एपिलेप्सीच्या आजारांमध्ये निश्चितपणे संबंध आहे. परंतु ते प्रमाण मी म्हणेल 5 ते 15% फक्त अनुवांशिकता कारणीभूत असू शकते. हं, जिथं जेनेटिक्स चा महत्वाचा रोल असतो, त्याच्यामध्ये आयडिओपॅथिक जनरलाइज्ड एपिलेप्सी नावाचा जो प्रकार ज्याला म्हणतो की आपल्याला काही कारण माहिती नसतं. सो हं, त्याचं आता कारण आजकाल कळायला लागलंय की ते मोस्टली जेनेटिक्स असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हं, एक SCN1 नावाचा एक जीनचा प्रकार आहे. सो हं. त्या टाईपचे जे एपिलेप्सीचे प्रकार आहेत त्यांना तापामध्ये फिटची टेंडन्सी येण्याची शक्यता जरा जास्त असते, तर ते काही त्याच्यामध्ये अनुवांशिकतेचा रोल तशा टाईपच्या एपिलेप्सीमध्ये असू शकतो. पण फक्त 5 ते 15% हे प्रमाण आहे. 85% लोकांमध्ये अनुवांशिकतेचा एपिलेप्सीशी संबंध असण्याची शक्यता नाही. हे पुन्हा निक्षून सांगण्याचं कारण असं की मग बरेच जण एखाद्याला वडिलांना जर एपिलेप्सी आहे, मग ती मुलाला होईल का? मग त्याचं लग्न कसं करायचं? त्याच्यासाठी आम्हाला लग्नासाठी विचारणा करण्यासाठी बऱ्याचदा पालक मंडळी असे प्रश्न घेऊन येत असतात आणि हं. त्याच करता ही गोष्ट क्लॅरिफाय करू इच्छितो. अजूनही या संदर्भात एक प्रश्न आहे तो म्हणजे लिंगाशी आधारित आहे का? म्हणजे लिंगभेद जसं की स्त्री, पुरुष असा संदर्भात काही हा आजार आहे का? नाही. हं, स्त्री पुरुष असं काही डिफरन्स याच्यामध्ये फारसा नाही. हं, स्त्री आणि पुरुष पूर्णपणे इक्वल प्रमाणातही याच्यामध्ये काही अफेक्ट होऊ शकतात. हं, काही ठराविक एपिलेप्सीचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये तुम्ही म्हणू शकता की मुलांमध्ये त्याचं प्रमाण थोडं जास्त असू शकतं. हं. ठराविक काही प्रकारचं आहेत जे स्त्रियांमध्ये थोड्या प्रमाणात जास्त प्रमाणात असू शकतात. पण खूप जास्त प्रमाणात स्त्री आणि पुरुषाचा भेदभाव आहे असं एपिलेप्सीच्या बाबतीत म्हणता येत नाही. मात्र आपण बऱ्याचदा बघतो आणि समाजात ऐकतो सुद्धा जे अपस्माराचे रुग्ण आहेत किंवा एपिलेप्सीचे जे रुग्ण आहेत, मानसिक रुग्ण म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. हे खरं आहे का? हे अत्यंत चुकीचं आहे. ही पण अजून एक मिथ्या किंवा गैरसमज की हे लोक मेंटल दृष्ट्या किंवा मानसिक दृष्ट्या मानसिक रुग्ण असतात, असं अजिबात नाही. इथं कितीतरी एपिलेप्सीचे जे पेशंट आहेत जे आपल्या गोळ्या व्यवस्थित घेत असताना त्यांच्या एपिलेप्सीवर बऱ्यापैकी मात करतात आणि सामाजिक आणि प्रोफेशनल जीवनामध्ये ते यशस्वी मार्गक्रमण करतायत. एपिलेप्सीच्या पेशंटच्या आणि यशस्वीतेचा जर उल्लेख करायचा झाला आणि काही उदाहरणं द्यायची झाले, हं, तर जो फेमस क्रिकेटपटू आहे जॉन्टी रोड्स, हं, याला एपिलेप्सीचा आजार होता, पण त्याने त्याच्यावर यशस्वीरित्या मात करून तो क्रिकेटमध्ये अत्यंत यशस्वी होऊ शकला. नेपोलियन बोनापार्ट जो आपला जुना ऐतिहासिक संदर्भ द्यायचा झाला, तर त्याला पण एपिलेप्सीचा आजार होता, पण तो असतानाही त्याने पूर्ण जगावर त्या काळामध्ये राज्य केलं होतं. त्यामुळे एपिलेप्सी आजाराचा मानसिकतेशी फारसा संबंध नाही आणि मानसिकदृष्ट्या बरेचसे लोक हे स्थिर असू शकतात. फक्त एकच जो वर्ग आहे जो ज्यांना लहानपणापासून जन्माच्या वेळेला मेंदूला ऑक्सिजन सप्लाय न मिळाल्यामुळे, जन्मानंतर लागलीच न रडल्यामुळे किंवा जन्मानंतर जी शी असते ती गिळून घेतल्यामुळे हं, मेंदूला जो ऑक्सिजनचा सप्लाय नसतो मिळालेला त्यांना आणि हं. त्याच्यामुळे त्यांची मेंदूची वाढ खुंटलेली असते आणि त्यांना थोडंसं मेंटल रिटार्डेशन आणि त्याच्याबरोबर असोसिएटेड जी एपिलेप्सी असते, त्या एपिलेप्सीमध्ये या लोकांमध्ये काही मानसिक बदल आपल्याला दिसू शकतात. पण सर्वसाधारणपणे ही लोक मानसिक दृष्ट्या बऱ्यापैकी चांगली स्थिर असण्याची शक्यता असते आणि हा मिथ्या समज समाजातून दूर झालाच पाहिजे. अगदीच झाला पाहिजे कारण याच याच्यावरती असं असतं की त्यांच्याकडे मानसिक रुग्ण म्हणून खरं तर बघितलं जातं. आणखी एक माझा प्रश्न आहे तो म्हणजे अपस्माराचे जे रुग्ण आहेत त्यांना नोकरीला जाऊ की नको ही भीती असते, लग्न करता येईल का ही भीती असते, तर त्या रुग्णांसंदर्भात काय सांग? हो. हा एक फार मोठा ज्वलंत सामाजिक समस्या आहे असं म्हटलं तरी चालेल.
एपिलेप्सीचं नाव काढलं आणि जर तुम्ही समोरच्या, आम्ही तर जनरली लोकांना सल्ला असतो की जर तुम्हाला एपिलेप्सी असेल आणि तुम्ही जर त्यांची लग्न जमवत असाल तर समोरच्या लोकांना तुम्ही ती माहिती दिलीच पाहिजे. कारण की हम्म. जेव्हा तुम्ही नात्याची सुरुवात करताय ती पूर्णपणे पारदर्शकरित्या असेल हे ऑलवेज चांगलं असतं. हम्म. परंतु पालकांचा आम्हाला लागलीच पुढचा प्रश्न असतो की आम्ही जर एपिलेप्सी हे निदान सांगितलं समोरच्या लोकांना तर लागलीच नकार घंटा येते आणि समोरच्या पार्टीकडून आम्हाला नकार येतो लग्नासाठी. हम्म. त्यामुळे बऱ्याचदा असं आम्ही अनुभवलं आहे की लोक समोरच्या लोकांना सांगतच नाही की त्या पेशंटला एपिलेप्सी आहे आणि मग तिकडे सासरी मुलगी गेल्यानंतर लपून छपून गोळ्या खायच्या, त्याच्यामध्ये मग गोळी एखादी चुकली की मग त्यांच्या समोर फिट यायचं आणि मग ते लग्नानंतर तुटायचं, असं आम्ही बऱ्याचदा बघतो. तर या हम्म. बाबतीत मी फक्त पालकांना एकच संदेश देऊ इच्छेल की समोरच्या लोकांना आजाराची कल्पना द्या, त्या आजाराचं नेचर कसं आहे, त्यांची एपिलेप्सी काही पेशंटची खूप चांगली कंट्रोलमध्ये असते आणि ते पूर्णपणे नॉर्मल आयुष्य जगू शकतात. तर अशा वेळेला त्या पालकांना किंवा त्या समोरच्या लोकांना तुमच्या न्यूरोलॉजिस्ट डॉक्टरची भेट घालून घ्या, त्यांच्याशी नीट चर्चा करा, त्या आजाराचं स्वरूप समजून घ्या आणि लग्नाला त्या मान्यता द्यायला आमची निश्चितच त्या ठिकाणी मदत होऊ शकते डॉक्टरांची. दुसरा महत्वाचा प्रश्न, म्हणूनच लग्न त्यांचं यशस्वीरित्या होऊ शकतं. हम्म. थोडस कदाचित असं म्हणू शकतो की इनफर्टिलिटीचं प्रमाण किंवा मुलं न होण्याचं प्रमाण थोडस एपिलेप्सीच्या पेशंटमध्ये जास्त असू शकतं असं मी म्हणेन, पण तरी ते अजिबातच शक्य नाही असं अजिबात नाही. त्यामुळे चुकीचा मेसेज त्याच्याद्वारे जाता कामा नये. दुसरी गोष्ट, या लोकांना मुलं पण होऊ शकतात, प्रसूती पण यशस्वीरित्या होऊ शकते. सगळ्यात महत्वाचा प्रश्न प्रेग्नन्सीच्या काळामध्ये की या गोळ्या आम्ही घ्यायच्या का, या गोळ्यांचा बाळावर काही दुष्परिणाम होईल का. हम्म. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे या गोळ्या बऱ्याचशा 80% टॅबलेट याच्यामधल्या प्रेग्नन्सीमध्ये सेफ असतात. हम्म. एक फेनिटॉन सोडियम आहे, एक सोडियम व्हॅल्प्रोएट आहे, एक फिनोबार्बिटोन आहे. या 2-3 पद्धतीच्या गोळ्या वगळता बाकीच्या गोळ्या जनरली बऱ्यापैकी प्रेग्नन्सीमध्ये सेफ असतात. त्यातल्या त्यात लॅमोट्रिजिन, लेव्हिटिरासिटाम या नावाची जी औषधं आहेत ती प्रेग्नन्सीमध्ये सेफ दृष्ट्या, लॅमोट्रिजिन नावाचं औषधही प्रेग्नन्सीमध्ये सेफ डिक्लेअर करण्यात आलंय. त्यामुळे कृपा करून प्रेग्नन्सीमध्येही या गोळ्या थांबवता कामा नये. आपण प्रेग्नन्सी व्यवस्थित मॉनिटर करून बाळाला ती होणार नाही, याची गोळ्यांचा दुष्परिणाम होणार नाही याची यशस्वीरित्या काळजी घेऊ शकतो. हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. डॉक्टर, अपस्माराचे जे रुग्ण आहेत समाजामध्ये वावरत असताना असं वाटतं की त्यांना काही जमणार की नाही, म्हणजे समाजामध्ये ते वावरण्यासाठी अपात्र ठरतात असं दिसून येतं. खरंच असं असतं का? अजिबात नाही. जसं मी म्हटलं की 80% एपिलेप्सीचे रुग्ण एक टॅबलेट व्यवस्थित घेऊन त्यांच्या अपस्मारावर यशस्वीरित्या मात करू शकतात. फक्त 15 ते 20% जी एपिलेप्सी आहे त्यात पुढे टू कंट्रोल आणि त्यांना 2 किंवा 3 पेक्षा जास्त औषधं लागण्याची शक्यता. काही काही एपिलेप्सी मध्ये कधी कधी सर्जरिकल ट्रीटमेंटने पण त्या एपिलेप्सीवर आपल्याला मात करता येते. आणि जनरली जसं मी म्हटलं की हे एपिलेप्टिक अटॅक असतात. तुम्हाला जो फिटचा अटॅक येतो एक क्षणाकरता तो थोडासा अटॅक येतो आणि त्यानंतर तुम्ही पुन्हा 10 ते 15 मिनिटात पूर्णपणे सावध होऊन जातात. तो सगळ्यात महत्वाचं, जर या लोकांनी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने जर त्यांचे मेडिसिन्स व्यवस्थित घेतले तर त्यांचे फिट्स खूप आटोक्यात राहण्याची शक्यता असते. एपिलेप्सी बद्दल सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुमच्या गोळ्या चुकू न देणं. एखाद दिवस गोळी नाही घेतली तर काय बिघडतं, एक दिवस डोस चुकला, संध्याकाळचा डोस राहून गेला तर काय बिघडतं, हा गोष्ट एपिलेप्सी मध्ये लागू पडत नाही. तुम्ही सिंगल डोसही तुमचा चुकवला तरी एपिलेप्सी होण्याची, फिट येण्याची शक्यता खूप वाढते. त्यामुळे बरीचशी मंडळी व्यवस्थित जर गोळ्या त्यांनी घेतल्या, त्याच्याबरोबर कॉम्प्लायंट राहिले तर समाजात नॉर्मल वावर करू शकतात, ते नोकरी करू शकतात. फक्त 2 गोष्टींकडे जरा त्यांना प्रकर्षाने बघावं लागतं सामाजिक जीवनातली बंधनं बघता या विशिष्ट आजाराच्या लोकांना. त्याबद्दल सांगायचं झालं तर एक म्हणजे एक ड्रायव्हिंगचा इश्यू आहे की ड्रायव्हिंग करणं आम्ही शक्यतो या लोकांना टाळायला सांगतो. पण 6 महिन्याच्या यशस्वी ट्रीटमेंट नंतर जर त्यांना एकही फिट आलं नसेल आणि तुम्हाला जर पेशंट बद्दल खात्री आली असेल की हा पेशंट गोळ्या व्यवस्थित घेतो तर अशा लोकांना ड्रायव्हिंग अलाउ केलं जाऊ शकतं. पण शक्यतो एपिलेप्टिक लोकांनी ड्रायव्हिंग टाळलेलं हे जास्त चांगलं, कारण कदाचित तुम्हाला ड्रायव्हिंग करताना चुकून तुम्हाला झटका आला त्यावेळेला तर तुम्ही स्वतःच आयुष्य नाही तर समोरच्याचंही आयुष्य धोक्यात घालू शकतात. त्यामुळे तुमचं एक सामाजिक भान म्हणून एपिलेप्टिक पेशंटने ड्रायव्हिंग बद्दल सावध राहिलं पाहिजे. आणि जेव्हा त्यांना डॉक्टर
परवानगी देतील तेव्हाच त्यांनी ते ड्रायव्हिंग करावं, असा मला त्यांना सल्ला आहे. आणि अगदीच. दुसरं अशीच सिच्युएशन म्हणजे आगीजवळ असताना किंवा पाण्यात असतानाही जर चुकून झटका आला, तर हं, ते स्वतःची काळजी घ्यायला समर्थ राहत नाहीत. हं. त्यामुळे अशा लोकांनी स्विमिंग करणंही शक्य तेवढं टाळलं पाहिजे. चुकून जर ते स्विमिंग करत असतील, तर कोणीतरी कंटिन्युअसली त्यांना स्विमिंग करत असताना सुपरवाईज करेल, अशी काळजी किंवा डॉक्टरांनी त्यांना परवानगी दिली, की आता त्यांचे फीट चांगले आटोक्यात आहे आणि आता ते स्विमिंग करू शकतात. त्याच वेळेला त्यांनी स्विमिंग करावं. तर हे 2 गोष्टींबद्दल एपिलेप्सीच्या पेशंटने सामाजिक भान जपणं अत्यंत आवश्यक आहे. अगदीच. आणखी एक गैरसमज जो समाजामध्ये आहे या एपिलेप्सीबाबत तो म्हणजे एपिलेप्सीने पीडित जी व्यक्ती आहे तिला दुष्ट आत्म्याने झपाटलेलं असतं असं म्हटलं जातं. आपल्याला असं वाटतं का? अजिबातच चुकीचं आहे. आपण आय थिंक अंधश्रद्धेवर आपण सायन्सवर विश्वास ठेवणारी माणसं आहोत आणि कुठल्याही पद्धतीचं पजेशन स्पेल्स किंवा भुताटकीने त्याला ग्रासलेलं आहे आणि त्यावेळी भुताटकीचा अटॅक आल्यामुळे त्याला एपिलेप्टिक अटॅक येतात. हे गैरसमज समाजातून दूर झालेच पाहिजे. भुताटकीचा आणि एपिलेप्सीचा दुरून-दुरूनही काही संबंध नाही. दुर्दैवाने आजही समाजात आम्ही काही पेशंट बघतो, की जे आम्हापर्यंत पोहोचण्यापूर्वी पुन्हा बाबाकडे जाऊन आलेले असतात आणि ते भुताटकी दूर करण्याचे प्रयोग आणि प्रयत्न करून आलेले असतात. हं. आणि अशा पद्धतीचे पेशंट आमच्याकडे आल्यावर आजही आपण 21व्या शतकात वावरतोय की नाही याबद्दल आम्हाला पण प्रश्न निर्माण होतो. तर याबद्दलचे गैरसमज निश्चितपणे समाजातून दूर होणं खूप गरजेचं आहे. अगदीच. मग जेव्हा ही फिट वगैरे येते, तेव्हा आपण जे घरगुती उपाय करताना बघतो, की चामड्याच्या वस्तूचा वास घेतला जातो, वास दिला जातो किंवा दातामध्ये काहीतरी कठीण अशी वस्तू धरतात किंवा दोरीने रोखून धरतात. त्यामुळे झटका येणं रोखता येतं का? ही अत्यंत चुकीची पद्धत आहे आणि या पद्धतींमुळे विनाकारण पेशंटला इजा पोहोचण्याची शक्यता जास्त असते. तुम्ही तोंडात काही चमचा टाकला किंवा तुमचं बोट घेतलं तर ते बोट चावलं जाऊन तुम्हाला इजा होईल. चुकून पेशंटचा दात त्याच्यातून निखळला आणि तो जर ऍस्पिरेट झाला रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये तर हं, त्याचे पण दुसरे प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते. हं, दोरखंडाने ओढल्यामुळे पण पेशंटला इंजुरी होण्याची शक्यता जास्त असते. अजून एक समज म्हणजे घाणेरड्या मोज्यांचा वास देणं पेशंटला किंवा कांदा हं, सुंगवणं. तर या सगळ्या प्रकारांना काहीही शास्त्रीय आधार नाही आणि त्याने कुठल्याही पद्धतीची एपिलेप्टिक अटॅक रोखण्याचा काहीही उपयोग होणार नाही. जर तो 1.5 ते 2 मिनिटाचा अटॅक तुम्हाला यायचा आहे, तर हं, या पद्धतीने तो तुम्ही रोखू शकत नाही. हं, त्यापेक्षा तुम्ही त्यावेळेला काय प्रिकॉशन घ्यायची हे सर्वसामान्य जनतेने समजून घेतलं, तर हं, जास्त इझी होईल. विशेषतः या पेशंटला तुम्ही मोकळ्या वातावरणात त्यावेळेला आणा. हं, आजूबाजूला गर्दी करू नका. त्याला एका कुशीवर वळवून घ्या. कारण की त्यावेळेला त्यांची लाळ गळण्याची शक्यता असते आणि लाळ गळताना जर ती चुकून श्वासमार्गात ऍस्पिरेट झाली तर ती गिळता कामा नये. हं, याच्याकरता त्यांची कूस एका बाजूला वळवून घेणं, त्यांचे कपडे सुटसुटीत करणं, कांदा सुंगवणं किंवा मोजे सुंगवणं असा प्रकार न करणं, तोंडात कुठल्याही पद्धतीचे चमचा किंवा आपलं बोट न टाकणं आणि 2 मिनिटाकरता त्या हालचाली झाल्यानंतर पेशंटला एका कुशीवर वळवलेलं असल्यानंतर 2 हं, मिनिटानंतर तो शांत झाला, थोड्या वेळाने तो सावध झाला, की मग तो 15 मिनिटात जवळपास पूर्ण नॉर्मल होतो आणि जोपर्यंत पेशंट पूर्णपणे सावध नाही, तोपर्यंत तोंडाद्वारे काहीही देता कामा नये. त्याची एपिलेप्सीची टॅबलेटही देता कामा नये, पाणीही देता कामा नये. हं, अन्यथा ती गोष्ट आपल्याला त्रास देऊ शकते. तर जोपर्यंत पेशंट सावध होत नाही, तोपर्यंत तोंडाने पाणी अथवा कुठलीही गोळी अथवा कुठलीही गोष्ट देता कामा नये. या गोष्टींची जर काळजी आपण एपिलेप्टिक अटॅकच्या वेळी घेतली, तर हं, तो यशस्वीरित्या आपण हँडल करू शकतो. आणि जनरली एपिलेप्टिक अटॅकचा पेशंट 5 ते 15 मिनिटात सावध झाला नाही, तर हं. त्याला इमिडिएटली हॉस्पिटलला अँब्युलन्सने बोलवून पाठवणं अत्यंत गरजेचं ठरतं. अगदीच डॉक्टर या एपिलेप्सीबाबत जे समज होते, गैरसमज आपण म्हणू शकतो, गैरसमज होते ते बऱ्याच प्रमाणात या एपिसोडमुळे नक्कीच दूर झाले असतील आणि अगदी छान उपाय तुम्ही यावरचे सांगितलेले आहेत, उपचार सांगितले आहेत, काय करू नये, काय करावं हे देखील तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलेले आहे आणि त्यासाठी तुमचे मनःपूर्वक धन्यवाद. तर डॉक्टर बाविस्कर हे आपल्यासोबत जोडले गेले होते. डॉक्टर राहुल बाविस्कर यांनी आपल्याला अपस्मार या विषयासंदर्भात सगळी माहिती दिलेली आहे. तर लाईफलाईन या विषयामध्ये, लाईफलाईन या भागामध्ये, आजच्या भागामध्ये इतकंच. डॉक्टर बाविस्कर तुमचे खूप खूप धन्यवाद. या, नमस्कार. तर लाईफलाईनच्या या भागामध्ये इतकंच. धन्यवाद.